आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी मटार बटाट्याची भाजी असते ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर मग श्रद्धा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। इथं मी 2 पळी तेल टाकत आहे। आपलं तेल गरम झालं की त्याच्यात टाकायचे अर्धा चमचा जिरे, मोहरी। इथे जिरे मोहरी चांगली लाल झाली की त्याच्यात टाकायचा कढीपत्ता। कढीपत्त्याचे 10 ते 12 मी पानं टाकलेले आहे। इथे मी थोडीशी दालचिनी टाकत आहे, थोडा तेजपत्ता टाकत आहे। तो साधारण 2 ते 3 मिनिटं चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा। त्याच्यात टाकायची 1 चमचा आलं लसूण पेस्ट, ती सुद्धा चांगली व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची। इथं मी मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, तो सुद्धा चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा। इथं आपला कांदा चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये टाकायचे एक मी मध्यम आकाराचं टोमॅटोची प्युरी केलेली आहे, ती त्याच्यात टाकायची। आणि ही जेव्हा आपण टोमॅटोची प्युरी करतो ना त्याच्यामध्ये 2 मिरच्या आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। जो आपला टोमॅटोचा जो आंबटपणा असतो ना तो जातो। आणि थोडंसं मीठ पण टाकायचं। आता ही चांगली व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची। इथं आपला टोमॅटो चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेला आहे। आता त्याच्यात मी 1 चमचा गरम मसाला टाकते, तो सुद्धा चांगला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा। आता त्याची टाकायची थोडीशी हळद सुद्धा चांगली 2 ते 3 मिनिट चांगली परतून घ्यायची तेलामध्ये। इथे मी 1 चमचा तिखट टाकते, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। परत चांगलं व्यवस्थित तिखट आपलं तेलामध्ये परतून घ्यायचं। आता याचे साधारण अर्धा कप पाणी टाकायचं। अर्धा कप पाणी टाकलं की चांगलं व्यवस्थित परत हलवून घ्यायचं। आणि साधारण त्याच्यात 5 मिनिटं झाकण ठेवायचं। इथे 5 मिनिटं झाली आहे, आपण बघू शकतो। इथं आपले टोमॅटो एकदम चांगले व्यवस्थित शिजलेला आहे, कांदा सुद्धा चांगला व्यवस्थित शिजलेला आहे। आता याच्यात मी अर्धी वाटी मटार टाकलेली आहे। चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचे। आणि त्याच्यावर परत 5 मिनिटं झाकण ठेवायचं। इथं 5 मिनिटं झालेले आहे। इथं आपले मटार चांगले व्यवस्थित शिजलेले आहे, तुम्ही बघू शकता।
आता मी एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतला होता. त्याच्या अशा प्रकारे मी फोडी करून घेतलेल्या आहे. तर तो बटाटा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा. परत त्याच्यावर 5 मिनिटं झाकून ठेवायचं. इथं 5 मिनिटं झालेले आहे. आता त्याच्यात टाकायचं आपल्या आवडीप्रमाणे पाणी. आणि पाणी टाकताना ना गरम पाणी टाकायचं. मी तर एक मोठा ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून झालं की चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि परत झाकण ठेवायचं आणि भाजी चांगली आपली उकळून द्यायची. तुम्ही बघू शकता इथं आपली भाजी चांगली उकळलेली आहे. आता त्याच्यात टाकायचं चवीपुरतं मीठ. मीठ टाकून झालं की चांगली व्यवस्थित हलवून घ्यायची. त्याच्यात टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि परत थोडी 2 मिनिटं झाकण ठेवायचं. तुम्ही बघू शकता इथं आपली भाजी तयार झालेली आहे. झटपट अशी मटार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला ज़रूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर ज़रूर करा.